दिल्लीतच का नाही? आणि मग दिल्लीतल्या नौटंकीला लोक कंटाळली. खरं म्हणजे या पराभवाचं विश्लेषण करायला गेलो तर निश्चितपणे जो काही आव केजरीवाल असेल त्यांच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आणला होता. आणि या जगामध्ये आम्ही म्हणजेच त्या ठिकाणी प्रतिभासंपन्न लोक, अख्खं जग भ्रष्टाचारी, तो त्यांचा भ्रमाचा भोपळा या ठिकाणी खाडकन त्या ठिकाणी फुटलेला आहे. आणि म्हणून आपण बघाल की जे आरोप केले, जे घोटाळे झाले, ज्या आधारे त्या ठिकाणी केजरीवाल आणि त्यांचे सर्व सहकारी जेलमध्ये गेले, ते लोकांना आरोप पटले आणि वस्तुस्थिती त्यांना खरी वाटली. आणि म्हणून त्या ठिकाणी कितीही जाऊन साव बनण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपच्या नेत्यांनी उमेदवारांनी केला, परंतु जनतेनं त्यांना धुडकावलं. आणि त्यामुळे जनतेला गृहीत धरणं म्हणजे आम्हीच आहोत अशा प्रकारचा जो आविर्भाव होता तो जनतेनं पूर्णपणे त्या ठिकाणी खोडून काढला. आणि भारतीय जनता पार्टीने अत्यंत गांभीर्याने ही निवडणूक लढवली, अत्यंत सखोलपणे मायन्युटली निवडणूक लढवली. अगदी नेत्यांपासून ते आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत झोकून देऊन 50%च्या वर मतं आणायची ज्या निर्धारानं कामाला लागलो होतो. आणि त्याचबरोबर अनेक चांगली आश्वासनं या ठिकाणी जी आम्ही दिली तीही लोकांना प्रभावित करणारी त्या ठिकाणी ठरली. आपण बघाल की 1 लाखापर्यंत ते 1,000पर्यंत SC ST विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विषय असो, 10 लाखापर्यंत त्या ठिकाणचा जीवन विमा असो, 10 लाखापर्यंत इन्कम टॅक्स त्या ठिकाणी सूट असेल, अशा अनेक प्रभावित करणाऱ्या त्या ठिकाणी योजना, 2,500 माझ्या महिला भगिनींना मासिक मदत करणं असो, तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी निश्चितपणे निवडणुकीमध्ये झाला. आणि त्यातनं हे यश त्या ठिकाणी आलंय. आणि केजरीवाल केवळ इमोशनल त्या ठिकाणी जाऊन भावनिक बनून त्या ठिकाणी जो काही देखावा करत होते त्याला लोक भुलली नाहीत. लोकांनी विकासाला प्राधान्य दिलं. दिल्लीत NDAचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून जर दिल्लीला आणखी मदत झाली तर ताकदीनं संघर्षापेक्षा असा दिल्ली आणि महाराष्ट्र, दिल्ली आणि केंद्र सरकार असं एकत्रितपणे आपण दिल्लीचा चेहरा मोहरा आणखी बदलू शकतो, हा विश्वास त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला. खोटी आश्वासनं वेगवेगळे देण्याचा प्रयत्न केला, ते आश्वासनं त्या ठिकाणी लोकांना पटली नाहीत, किंबहुना आम्ही त्या ठिकाणी खोडून काढली. बांगलादेशी घुसखोर असतील, रोहिंग्या मुसलमान असतील, त्यांना आयडेंटिटी कार्ड आपण दिलं, ओळखपत्र दिलं. अशा ज्या काही मतदारांना लुभावणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलात, परंतु काही यशस्वी झालं नाही. एका तर मौलवीने त्या ठिकाणी ऑन कॅमेरा त्या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा आमच्या मनामध्ये डर पैदा करायचा आणि स्वतःची मतांची पोळी त्या ठिकाणी भाजायची. तर मला वाटतं तेही त्या ठिकाणी आवडलेलं नाही आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचंही मतदान त्यांना त्या ठिकाणी झालेलं नाही. 27 राज्य सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आप होतं, त्याआधी काँग्रेस होतं आणि त्यानंतर त्याच्या आधी भाजप होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा यश दिल्लीत मिळाले. काय सूत्र होती, काय गणित होती या विजयामागची, काय नेमकं? नाही, मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचं नियोजनच अत्यंत उत्तम त्या ठिकाणी होतं. लोकांना भावणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला, आश्वासनं दिलीत, ज्याची पूर्तता निश्चित आम्ही त्या ठिकाणी करू. आणि खोटा बुरका पांघरून जे आपचे नेते किंवा केजरीवाल त्या ठिकाणी लोकांसमोर जात होते, तो त्यांचा मद्य घोटाळा असेल, इतर घोटाळे असतील, जेलवारी असेल, यातनं लोकांना यांचा भंपकपणा उघड झाला की हे दाखवतात प्रतिमा वेगळी, ॲक्च्युली ते तसे नाही आहेत. आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी रोष प्रचंड निर्माण झाला. आणि मग काँग्रेसचं काय अस्तित्वहीन काँग्रेस होत चालले. मग पर्याय कोण? तर पर्याय काँग्रेस नाही, कारण काँग्रेस देशात एकत्र आपबरोबर पुन्हा या ठिकाणी जिथे सोयीचं आहे तिथे विरोधात. आपण बघाल आपले प्रथेश वर्मा जे आहेत